नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सरळ सेवेच्या सर्व परीक्षेच्या अधीन असलेले जीके प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी या चॅनलवर घेऊन येत राहतो, ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि चला मित्रांनो, आता या व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, भारत इतिहास संशोधन मंडळ कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे बी, कलकत्ता। प्रश्न क्रमांक 2 आहे, कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे उत्तर आहे डी, सिंहगड, पुणे। प्रश्न क्रमांक 3 आहे, हिंदी विद्यापीठाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर याचे उत्तर आहे ए, नागपूर येथे हिंदी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 4 आहे, श्री छत्रपती क्रीडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे बी, औरंगाबाद येथे स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र राज्यातील किती टक्के लोहमार्ग विद्युतीकरण झाले आहे? तर याचे उत्तर आहे सी, 40% लोहमार्गाचे विद्युतीकरण झाले आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4B याची लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सी, 20 किलोमीटर लांबी आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, मुंबई कोल्हापूर या लोहमार्गावर खालीलपैकी कोणते ठिकाण येत नाही? तर याचे उत्तर आहे सी, कराड हे मुंबई कोल्हापूर या लोहमार्गावर येत नाही। प्रश्न क्रमांक 8 आहे, मोनी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे ए, गारगोटी येथे आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, प्राचीन भारत इतिहास संशोधन करणारी संस्था शारदाश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे उत्तर आहे ए, सांगली। प्रश्न क्रमांक 10 आहे, मेळघाट परिसरात कोणती आदिवासी जमात आढळते? तर याचे उत्तर आहे सी, माडिया गोंड। प्रश्न क्रमांक 11 आहे, वरिष्ठ महाविद्यालयात नियुक्त होण्यासाठी घेतली जाणारी सेट परीक्षा खालीलपैकी कोणत्या विद्यापीठामार्फत घेतली जाते? तर याचे उत्तर आहे डी, नागपूर या विद्यापीठामार्फत घेतली जाते। प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे बी, अनुताई वाघ यांना महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 13 आहे, नायगाव बंधाऱ्याचे प्रवर्तक कोण आहे? याचे उत्तर आहे ए, मोहन दरिया हे नायगाव बंधाऱ्याचे प्रवर्तक आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, अजिंठा वेरूळ लेण्यांची देखभाल कोणत्या संस्थेमार्फत केली जाते? तर याचे उत्तर आहे बी, युनेस्को या संस्थेमार्फत देखभाल केली जाते। प्रश्न क्रमांक 15 आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे सी, भंडारा या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात संत्र्यांचा प्रदेश म्हणून ओळखले जाते? याचे उत्तर आहे ए, नाशिक जिल्ह्यास संत्र्यांचा प्रदेश म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मॅंगनीज शुद्धीकरण प्रकल्प आहे? याचे उत्तर आहे बी, चंद्रपूर येथे मॅंगनीज शुद्धीकरण प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 18 आहे, सातुर्णा ही सरकारी औद्योगिक वसाहत कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे उत्तर आहे सी, नागपूर येथे आहे। प्रश्न क्रमांक 19 आहे,
विदर्भाचे प्रवेशद्वार असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते? प्रश्न क्रमांक 19चे उत्तर आहे बी. अमरावती या जिल्ह्यास विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.